नमस्कार विद्यार्थ्यांनो. तृतीय वर्ष कला मराठी S4 वर्णनात्मक आणि ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या 11व्या सादरीकरणात मी प्राध्यापिका स्मिता ओंकारराव माळवे आपलं मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थ्यांनो, गेल्या सादरीकरणात आपण वर्णनात्मक, ऐतिहासिक आणि तुलनात्मक या भाषाभ्यास पद्धतींचा अभ्यास कशा पद्धतीने करता येतो हे शिकलो होतो. विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत स्वनविज्ञान. स्वन हे भाषेचं माध्यम आहे. स्वन म्हणजे मानवी मुखावाटे उच्चारले जाणारे मूळ भाषाध्वनी. यापैकी काहीच स्वन आपण भाषेमध्ये वापरत असतो. स्वनविज्ञान म्हणजेच स्वनांचा अभ्यास करणारं शास्त्र. मानवी मुखावाटे विशिष्ट स्वन नेमका कसा निर्माण होतो, तो वातावरणात कशा प्रकारे पसरतो आणि कानांना आपल्याला कसा ऐकू येतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास स्वन विज्ञानात केला जातो. या अभ्यासाच्या आधारे स्वनांचं वर्णन, विश्लेषण आणि वर्गीकरण आपल्याला करता येतं. जगातल्या सगळ्या भाषांमधील स्वन ही स्वन विज्ञानाची सामग्री आहे. स्वन हा उच्चारला जातो, तो वातावरणात प्रसृत होतो आणि कानांद्वारे स्वीकृत होतो. या 3 प्रक्रियांचा अभ्यास अनुक्रमे आपण उच्चारण केंद्री स्वनविज्ञान, संचारण केंद्री स्वनविज्ञान आणि श्रवण केंद्री स्वनविज्ञान या शाखांमधून करत असतो. स्वनांचं उच्चारण मानवी मुखावाटे केलं जातं. जरी हे उच्चारण मुखावाटे केलं जात असलं तरी मानवी शरीरातील फुफ्फुसे, श्वासनलिका, स्वरतंत्री, घसा, पळजीभ, तोंडातील पोकळी, नाकाची पोकळी, टाळू, दात, ओठ, जीभ अशा विविध अवयवांचा उपयोग या संदर्भात केला जातो. या सर्व अवयवांना वागेंद्रिय असं म्हटलं जातं. वागेंद्रियांद्वारे स्वनांचं उच्चारण करताना कोणती प्रक्रिया घडते याचा नेमका अभ्यास उच्चारण केंद्री स्वनविज्ञानात केला जातो. आपण जे बोलतो ते वातावरणामध्ये पसरते. उच्चारलेल्या स्वनांमुळे हवेवर आघात होऊन स्वरलहरी निर्माण होत असतात. या स्वरलहरींचे कंपन आणि आवृत्ती मोजता येते. स्वनांचा गुण आणि तीव्रता या गोष्टी त्यामुळे आपल्याला करता येतात. हवेमध्ये निर्माण झालेल्या या स्वनलहरींच्या अभ्यासाला संचारण केंद्री स्वनविज्ञान म्हणतात. स्वनांचा हवेतील संचार ही भौतिक घटना असल्याने हे भौतिकशास्त्रांच्या कक्षेत येतं. संचारण केंद्री स्वनविज्ञानाला भौतिक स्वनविज्ञान असं सुद्धा म्हणतात. वागेंद्रियांमार्फत जो स्वन उच्चारला जातो तो स्वनलहरींमार्फत कानांपर्यंत पोचतो आणि कानांच्या आतल्या यंत्रणेचं कार्य सुरू होतं. या शाखेला श्रवण केंद्री स्वनविज्ञान असं म्हटलं जातं. भाषा विज्ञानाच्या दृष्टीने उच्चारण केंद्री स्वनविज्ञान अतिशय महत्त्वाचं ठरतं. वागेंद्रियांची रचना आणि कार्य कशा पद्धतीने चालतं हे आता आपण समजून घेऊया. मानवी मुखावाटे स्वनांचं उच्चारण कसं होतं हे समजून घेण्याआधी वागेंद्रियांची रचना समजून घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. आपली वागेंद्रिय हे मुख्यतः श्वासोच्छ्वास आणि अन्नग्रहण या जैविक गरजांशी संबंधित आहेत. श्वासोच्छ्वासाच्या क्रियेमध्ये आपण नाकावाटे हवा आत घेतो. ती हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचून पुन्हा त्याच मार्गाने बाहेर पडते. या बाहेर पडणाऱ्या हवेचा उपयोग ध्वनींच्या निर्मितीसाठी होतो. श्वासनलिकेच्या मागे अन्ननलिका असते. या दोहोंना अलग ठेवणारा एक पडदा असतो, त्याला उपजीवा म्हटलं जातं. यालाच स्वरयंत्र प्रमुखावरण असं देखील म्हटलं जातं. आपण जे खातो पितो ते श्वासनलिकेत न जाण्यासाठी श्वासनलिका झाकण्याचे काम उपजीवा करत असते. अन्ननलिकेपाशी जेव्हा अन्न पाणी पोहोचते तेव्हा ही उपजीवा श्वासनलिका बंद करते आणि श्वासोच्छ्वास करताना ही उपजीवा वर उचलली जाते. उपजिव्हेच्या थोड्या खाली ध्वनी निर्मिती करणारा एक महत्त्वपूर्ण अवयव आहे, त्याला स्वरयंत्र असे म्हणतात. तो 4 ग्रंथींचा मिळून बनलेला आहे. फुफ्फुसावाटे बाहेर पडणारी हवा
प्रथम श्वासनलिकेत असणाऱ्या स्वरयंत्रामध्ये येते. यावर पातळ आणि लवचिक अशा 2 पट्ट्या असतात. या पट्ट्यांना स्वरतंत्री म्हणतात. या स्वरतंत्रींची रचना उजवीकडे एकाखाली एक अशा 2 पट्ट्या, डावीकडे एकाखाली एक अशा 2 पट्ट्या अशी केलेली असते. या पट्ट्या आपल्या गळ्यातील कंठमण्याच्या बाजूने सोडलेल्या असतात आणि मागील बाजूने त्या सुट्या असतात. या दोन्ही स्वरतंत्रीमध्ये जी पोकळी तयार होते तिला कंठद्वार म्हणतात. येथूनच हवा येत जात असते. कंठद्वाराची पोकळी मिटलेली ठेवण्यापासून ती पूर्ण मोकळी ठेवण्यापर्यंतच्या विविध अवस्था या स्वरतंत्री धारण करू शकतात. स्वरतंत्रीवरील वरच्या पट्ट्यांना आभासी स्वरतंत्री म्हणतात. खालच्या स्वरतंत्री ध्वनिनिर्मितीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असतात. विद्यार्थ्यांनो, आपल्याला हे इथे आकृतीमध्ये हे स्पष्टपणे दिसून येत आहे. बघा, कंठमणी स्वरतंत्री, ही स्वरतंत्रीची रचना आपल्याला इथे दिसते. श्वासनलिका, अन्ननलिका आणि खाली बघा पाठीचा कणा, त्या तिथून ती वर गेली. स्वरतंत्री जेव्हा एकमेकींच्या जवळ येतात तेव्हा कंठद्वाराची पोकळी निरुंद होते. हवा स्वरतंत्रींना घासून बाहेर पडते. यावेळी स्वरतंत्रीच्या लवचिक बाजू कंप पावतात, त्यामुळे कंठद्वारातून बाहेर पडणारी हवा देखील कंप पावते. अशा रीतीने निर्माण होणाऱ्या स्वनांना घोषस्वन असं म्हटलं जातं. स्वरतंत्री एकमेकींजवळ आलेल्या आहेत, पण कंप होण्या इतक्या जवळ आलेल्या नाही. अशा वेळेस हवा बाहेर जाताना निर्माण होणाऱ्या स्वनांना अघोष स्वन असं म्हटलं जातं. हे गट पडण्यास आपल्या स्वरतंत्री कारणीभूत असतात. कधीकधी आपण लहान दबक्या आवाजात कुजबुजतो. या कुजबुजण्यासाठीही स्वरतंत्री कारणीभूत असते. या अवस्थेत स्वरतंत्री हवेमध्ये कंप निर्माण होण्या इतक्या जवळ आलेल्या असतात, पण ते कंपित न होता ताठ राहतात. त्यामुळे हवा कंप पावत नाही आणि कुजबुजण्याचे स्वन निर्माण होतात. कुजबुजीच्या स्वनांना उपांशु स्वन असं म्हणतात. कधीकधी आपण स्वतःशीच बोलतो, त्यावेळी स्वरतंत्री कंप निर्माण होण्यासाठी जितक्या जवळ यायला हव्या त्यापेक्षा थोड्या दूरच असतात. हवा बाहेर जाताना फारसा अडथळा निर्माण होत नाही. अशावेळी मर्मर स्वन निर्माण होतात. स्वरतंत्रीतून हवा घशात येते. घशातून हवा पुढे जाण्यास 2 मार्ग असतात. एक म्हणजे मुखविवर आणि दुसरं म्हणजे नासिकाविवर. मृदू टाळूच्या टोकाला घशात लोंबणारा जिभेसारखा जो भाग आहे त्याला आपण अलिजिव्हा किंवा पडजीभ म्हणतो. ती खालीलपैकी कोणत्याही एका स्थितीत असते. पडजीभ खालच्या दिशेने लोंबकळत राहते. ही स्थिती स्वाभाविक स्थिती असते. अशा स्थितीमध्ये नासिकाविवरातून हवा बाहेर जाताना अनुनासिक स्वरांचं उच्चारण होतं. म, अशा पद्धतीने. पडजीभ समोरच्या दिशेने ताठ उभी राहते. अशावेळी नासिकाविवर बंद होते व हवा फक्त मुखविवरातून बाहेर येते. अशा स्थितीत मौखिक स्वर निर्माण होतात. अनुनासिक 4 स्वर सोडले तर बाकीचे सगळे मौखिक स्वर आहेत. पडजीभ लोंबकळतही नसते व ताठही नसते, ती या दोन्हींच्या मधल्या स्थितीत असते. अशावेळी नासिक्य स्वन निर्माण होतात. आपल्याला नासिक्य स्वन म्हणजे जेव्हा नाकातून आपली हवा बाहेर पडते तेव्हा नासिक्य स्वनांची निर्मिती होत असते. मुखविवरातून बाहेर पडणारी हवा अडवली जाण्याच्या कृतीला प्रयत्न म्हणतात. मुखविवरात ज्या ठिकाणी हवा अडवली जाते त्याला उच्चारण स्थान म्हणतात आणि हवेची अडवणूक मुखविवरात ज्या अवयवाकडून केली जाते त्याला उच्चारण अवयव म्हणतात. मुखविवरात वरच्या बाजूला टाळू आहे. या टाळूचे दातांकडून घशाच्या दिशेने दंतमूळ, पुढची कठीण टाळू, मागची कठीण टाळू किंवा मूर्धा आणि मृदू टाळू असे भाग पडतात. आपल्या मुखविवरात जिभेचे टोक तिच्या स्वाभाविक अवस्थेत दाताच्या खालच्या दातांजवळ असते. जिभेच्या टोकाला जिव्हाग्र असे म्हणतात. उपजिव्हेच्या थोडे वर असलेल्या जिभेच्या मुळाला जिव्हामूळ म्हणतात. जिव्हाग्रापासून जिभेचे क्रमाने जिव्हाफलक, अग्रजिव्हापृष्ठ, केंद्रजिव्हापृष्ठ आणि पश्चजिव्हापृष्ठ असे भाग मानले जातात. याशिवाय ओठ आणि दात हेही उच्चारणदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे अवयव आहेत. उच्चारणात वरचा ओठ आणि खालचा ओठ दोन्ही कार्यशील असतात.
वरच्या ओठामागे वरचे दात आणि खालच्या ओठामागे खालचे दात असतात. वरच्या दातांच्या मुळांशी असलेल्या भागाला दंतमूळ म्हटलं जातं. आता आपण बघणार आहोत स्वनांचं वर्गीकरण कशा पद्धतीनं केलं जातं. मानवी मुखावाटे निर्माण होणाऱ्या आणि भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनींना आपण स्वन म्हणतो. उच्चारणावरून स्वनांचे आपण 2 वर्गात वर्गीकरण केलं आहे. एक म्हणजे स्वर आणि दुसरं म्हणजे व्यंजन. आता स्वरांचं वर्गीकरण कशा पद्धतीने पहा. भाषा विज्ञानाच्या अभ्यासात स्वर स्वनिमांची व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येते. ज्या स्वनांचं उच्चारण तोंडामध्ये हवेचे कोणत्याही प्रकारे अडवणूक म्हणजेच रोधन न करता केले जाते त्या स्वरांना त्यांना स्वर म्हटलं जातं. त्याचे वर्गीकरण पुढील प्रमाणे. जिभेचा पुढचा भाग टाळूच्या दिशेने उचलून ज्या स्वराचा उच्चार केला तो त्याला अग्रस्वर म्हणतात. उदाहरणार्थ ई. जिभेचा मधला भाग उचलून जो स्वर उच्चारला जातो त्याला मध्यस्वर म्हणतात. उदाहरणार्थ अ. आणि जिभेचा मागचा भाग वर उचलून ज्या स्वराचं उच्चारण केलं जातं त्याला पश्चस्वर असं म्हणतात. उदाहरणार्थ उ. जीभ किती उंच उचलली जाते यानुसार मुखविवराचे वेगवेगळे प्रकार केले जातात, आकार होतात. जीभ खूप उंच उचलली गेली तर मुखविवर आकुंचित होतं. त्यावेळी जे स्वर उच्चारले जातात त्यांना संवृत्त स्वर म्हणतात. उदाहरणार्थ उ. जीभ अगदी थोडी उचलली गेली तर मुखविवर आकुंचित न होता मोकळे राहते. अशा वेळी उच्चारलेल्या स्वरांना विवृत्त स्वर म्हणतात. उदाहरणार्थ आ. वरील दोन्ही अवस्थांमध्ये अर्धसंवृत्त व अर्धविवृत्त अशा दोन्ही अवस्था संभवतात. उदाहरणार्थ ओ हा अर्धसंवृत्त आणि आ हा अर्धविवृत्त होय. ज्या स्वरांचा उच्चार करताना ओठ पूर्णपणे गोलाकार असतात त्या स्वरांना वृत्ताकार स्वर म्हणतात. उदाहरणार्थ उ व ओ. आता आपण व्यंजनांचं वर्गीकरण बघूया कशा पद्धतीने. ज्या घोष आणि अघोष स्वनांचा उच्चार तोंडात वेगवेगळ्या ठिकाणी हवेचं रोधन करून केला जातो त्याला व्यंजन असं म्हटलं जातं. व्यंजनांचे वर्गीकरण आपल्याला पुढील प्रमाणे करता येते. प्रयत्नांवर आधारलेलं. आता प्रयत्नांवर आधारित वर्गीकरण कसं आहे ते पहा. श्वासनलिकेतून बाहेर पडणारी हवा मुखविवरात अडवली जाणे याला प्रयत्न म्हणतात. तोंडातील जो अवयव हवा अडवतो त्याला उच्चारण अवयव म्हणतात आणि तोंडात जिथे हवेचं रोधन होतं, अडवणूक होते, त्या स्थानाला उच्चारण स्थान म्हणतात. प्रयत्नामध्ये 3 क्रिया महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे अवरोध. यात मुखविवरात श्वासनलिकेतून आलेली हवा कुठेतरी अडवली जाते. दुसरं आहे अवरोध स्थिती. मुखामध्ये काही काळापर्यंत हवा तशीच अडवून ठेवणे याला अवरोध स्थिती म्हणतात. आणि तिसरं आहे स्फोट. हवेची अवरोध स्थिती दूर करणे आणि मुखविवरात अडवलेली हवा एकदम बाहेर सोडणे म्हणजे स्फोट होय. प्रयत्नांवरून व्यंजनांचे पुढील उपवर्ग सुद्धा पडतात. पहिलं आहे स्पर्श व्यंजने. अवरोध, अवरोध स्थिती आणि स्फोट या 3 प्रक्रियांमधून उच्चारल्या जाणाऱ्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने असं म्हटलं जातं. स्पर्श व्यंजनांच्या उच्चारणामध्ये स्फोटाला अतिशय महत्त्व असल्याने त्यांना स्फोट व्यंजने किंवा स्फोटके असं देखील म्हटलं जातं. मराठीतील व्यंजनांमध्ये स्पर्श व्यंजनांचा वर्ग सर्वात मोठा आहे. क, ख, ग, घ, ट, ठ, प, फ ही सारी स्पर्श व्यंजने आहेत. आता बघूयात घर्षक व्यंजने. या व्यंजनांच्या उच्चारणावेळी मुखविवरामध्ये हवा पूर्णपणे अडवली जात नाही. जिभेच्या दोन्ही बाजूंना अरुंद फट शिल्लक राहते. या अरुंद फटीतून तोंडात अडवलेली हवा बाहेर पडताना तोंडातील अवयवांना घासून ती बाहेर पडते. श, श आणि स ही मराठीतील घर्षक व्यंजने आहेत. पुढचं व्यंजन आहे पार्श्विक व्यंजने. या व्यंजनांच्या उच्चारणाच्या वेळी तोंडात मध्यभागी हवा अडवली जाते. स्पर्श व्यंजनांच्या वेळेप्रमाणे ही अडवणूक पूर्ण नसते. जिभेच्या दोन्ही कडांच्या बाजूंनी हवा एकसारखी बाहेर येत राहते. उदाहरणार्थ ल आणि ळ ही पार्श्विक व्यंजने आहेत. पुढचं आहे कंपित व्यंजने. या व्यंजनांच्या उच्चारणावेळी जिभेचे टोक टाळूजवळ जातं. जिभेमुळे हवा अडवली जाते पण हवेच्या दाबामुळे जिभेचे टोक कंप पावते. यांना कंपनयुक्त व्यंजन असेही म्हणतात. उदाहरणार्थ र. पुढचं आहे स्पर्श संघर्षी व्यंजने.
यांच्या उच्चारणाची सुरुवात स्पर्श व्यंजनांप्रमाणेच होते, पण हवा एकदम सोडली न जाता सावकाश सोडली जाते. बाहेर पडणारी हवा तोंडाशी घर्षण होऊन बाहेर पडते. श्र, छ, ज, झ ही ती स्पर्श व्यंजने होत. पुढचं आहे अनुनासिक व्यंजनं. यांची निर्मिती स्पर्श व्यंजनांच्या निर्मितीप्रमाणेच होत असते, परंतु अनुनासिकांच्या उच्चारणाच्या वेळी मुखविवर हवेच्या बैसरणासाठी बंद असते आणि नासिकाविवरातून हवा बाहेर पडते. यावेळी तोंडात असलेल्या हवेला वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिबंध केला जातो. या अडवणुकीचा अनुनाद नाकातून बाहेर पडतो आणि अनुनासिकांचा उच्चार केला जातो. बघा, अनुनासिक कोणती कोणती आहेत आणि त्यांचं उच्चारण स्थानं कोणती आहेत. ड, वाङ्मयातला ण, त्याचं उच्चारण स्थान आहे मृदू टाळू. ण, बाणाचा ण, त्याचं उच्चारण स्थान आहे कठीण टाळू, ज्याला आपण मूर्धा असं देखील म्हणतो. ञ, त्याचं उच्चारण स्थान आहे पुढची टाळू, ज्याला अग्र टाळू म्हणतात. न, नळाचा न, ज्याचं उच्चारण स्थान आहे वरचे दात. म, याचं उच्चारण स्थान आहे पोट. ही झाली अनुनासिक व्यंजनं. आता आपण पुढे बघणार आहोत उच्चारण स्थानानुसार होणारं व्यंजनांचं वर्गीकरण. ते कशा पद्धतीने करता येईल. पहिलं, कंठद्वारीय व्यंजन. कंठद्वार हे येथे उच्चारण स्थान असते आणि या स्वनांचा उच्चार स्वरयंत्रा मुखातून केला जातो. ह चा असा कंठद्वारी उच्चार करणं शक्य होतं, म्हणून ह म्हणजे कंठद्वारीय व्यंजन. मृदू तालव्य व्यंजन. जिभेचा मागचा भाग मृदू टाळूच्या दिशेने उचलून या व्यंजनांचा उच्चार होतो. उदाहरणार्थ क, ख, ग, घ, ड. तालव्य व्यंजन. टाळूचा पुढचा भाग जेव्हा उच्चारण स्थान असतं तेव्हा त्यांना तालव्य व्यंजनं म्हणतात. मराठीत च, च, ज, ज, श, य ही व्यंजनं तालव्य व्यंजनं म्हणता येतील. मूर्धन्य व्यंजनं कोणती आहेत बघा. तोंडातील मूर्धा स्थानाला जीभ चिकटून ज्या व्यंजनांचा उच्चार होतो त्यांना मूर्धन्य व्यंजन म्हणतात. ट, ठ, ड, ढ, ळ ही व्यंजनं आणि न हे अनुनासिक मूर्धन्य आहेत. दंतमूलीय व्यंजनं. या व्यंजनांच्या उच्चारात दंतमूळ हे उच्चारण स्थान असते. मराठीत च चे दंतमूली आणि तालव्य असे दोन्ही प्रकारचे उच्चारण आहेत. छ, ज, झ, र ही व्यंजने दंतमूलीय होत. त, द, ट, ड यांचे दंतमूलीय उच्चार शक्य होतात. दंतव्यंजनं. जिभेचे वरच्या दातांना स्पर्श करून ही व्यंजनं उच्चारली जातात. त, थ, द, ध, ल आणि स ही ती व्यंजनं आपल्याला सांगता येतील. ओष्ठव्यंजने कोणती आहेत बघा. ज्यांचा उच्चार दोन्ही ओठांच्या साहाय्याने केला जातो त्या व्यंजनांना ओष्ठव्यंजने असे म्हटले जाते. प, फ, ब, भ, म ही ती व्यंजनं होत. विद्यार्थ्यांनो, ही व्यंजनं आपण पाहिली. आता आपण बघणार आहोत ती म्हणजे अल्पप्राण आणि महाप्राण व्यंजनं. अल्पप्राण आणि महाप्राण या वर्गामध्ये व्यंजनांचं वर्गीकरण करता येतं. तोंडातून बाहेर पडणारा हवेचा लोट म्हणजे प्राण होय. ज्या उच्चारणात हवेचा लोट मिसळला जात नाही त्यांना अल्पप्राण म्हणतात. क, च, ट, त, प ही ती अल्पप्राण व्यंजन. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवेचा लोट मिसळला जातो किंवा हवा मोठ्या प्रमाणात बाहेर पडते त्यांना महाप्राण व्यंजन म्हणतात. उदाहरणार्थ ख, घ, ठ, थ, भ, ह ही महाप्राण व्यंजन म्हणता येतील. काही अभ्यासकांच्या मते अल्पप्राण व्यंजनामध्ये ह मिसळला की महाप्राण व्यंजन तयार होतं. उदाहरणार्थ क अधिक ह, ख, ग अधिक ह, घ. तर काही अभ्यासकांच्या मते ख आणि घ या उच्चारणाचे भाग पडू शकत नाही. ते महाप्राण व्यंजनाला भाग पाडू न शकणारा स्वतंत्र स्वर असं मानतात. आता आपण बघणार आहोत अर्धस्वर म्हणजे काय. स्वर आणि व्यंजन याशिवाय स्वनांचा आणखी एक प्रकार म्हणजे ज्याला आपण अर्धस्वर म्हणतो. अर्धस्वराच्या उच्चारणाची सुरुवात तोंडात हवा न अडवता होते आणि शेवट व्यंजनाप्रमाणे हवा अडवून होतो, म्हणून त्यांना अर्धस्वर म्हटलं जातं. ती आहेत य आणि व हे अर्धस्वर.